या ठिकाणी या सगळ्याविषयी बोलण्याकरता विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई नमस्कार। गेले 38 दिवस लोकशाही मराठी तिकडे जुहू बीच स्वच्छ करण्याकरता निधी वाढवा, कर्मचारी वाढवा, यंत्रणा वाढवा म्हणून ना बातमी लावून धरतीये। महापौरांना विचारतीये, महापौर म्हणतायत मी आज जाते, उद्या जाते, पाहणी करते, गांभीर्यानं लक्ष देते, कर्मचारी वाढवण्यासंदर्भात निर्देश देते। अखेर तिथे उपमुख्यमंत्री निर्देश देतात बीच स्वच्छ करा म्हणून, पण इथं मात्र महापौरांच्या प्रसिद्धी करता 25 लाख रुपयांचा खर्च। काय हे सगळं प्रकरण आहे? ज्या दिवसापासून महापौर बसलेल्या आहेत त्या दिवसापासून महानगरपालिकेच्या पैशांचे उधळण ही चाललेली आहे। मला आश्चर्य वाटतंय ह्या अधिकाऱ्यांचं की प्रत्येक गोष्टीला असा कोणाचा दबाव येतो की जे तुम्ही ऐकता हे मुंबईकरांचे पैसे आहेत। आधी इतक्या मोठ्या प्रमाणात ठेवी मोडले आणि हे फिजूल खर्च, त्या खर्चांची काही गरजच नाही, ते खर्च करणं म्हणजे मला वाटतं जाणून बुजून हे मुद्दाम करतायत का? महापौरांची प्रसिद्धी, महापौरांच्या प्रसिद्धीला किती पैसे पाहिजे, काय प्रसिद्धी पाहिजे? अगदी इंटरनॅशनल महापौर आहेत का? अगदी किशोरीताई, आता या सगळ्या संदर्भात विरोधी पक्षनेत्या म्हणून तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार आहे? आम्ही प्रत्येक वेळेला विरोध करतो। काल जर पाहिलं असेल, काल रात्री 1.5 लाख कॉर्पोरेशन संपलं। कुठल्या गोष्टीवर आम्ही भांडत होतो तर 24 डेपो यांनी 60 वर्षासाठी लीजला देऊन टाकले का? एकदा कुठची वस्तू म्हणजे एखादी वास्तू एकदा दिली तर पुन्हा येत नाही। 60 वर्षामध्ये ज्याला मिळेल मॉल बनवणार, हे करणार, म्हणजे माझ्या मुलांचं पोट भरत नाही म्हणून मुलं घेऊन मी रस्त्यावर आली आणि त्या मिळणाऱ्या पैशातून मी माझ्या मुलांचं पोट भरणार। या असं काहीतरी उलट आता महापालिका करायला लागलेली आहे। 60 वर्षाआधी 24 बस डेपो देऊन टाकले। आम्ही त्याच्यावर विरोध करत होतो, आपण काहीतरी मार्ग काढूया। अगदी 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 किशोरीताई, मुद्दा लक्षात जागा विकायच्याच आहेत। अगदी अगदी किशोरीताई, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।